महाराष्ट्राच्या राजकारणात राणे आणि ठाकरे या दोन कुटुंबामध्ये असलेले राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे। त्यातच मंत्री नितेश राणे यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थकांकडून शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। हिंदू धर्मरक्षक कॅबिनेट मंत्री नितेश राणे या आशयाचं बॅनर सेना भवन समोर लावण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांच्यावर टीका केलेली होती। या पार्श्वभूमीवर सेना भवन समोर लावलेल्या या बॅनरमुळे आता नवा वाद उद्भवणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि इथूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। भाजपचे नेते आणि नारायण राणेंचे चिरंजीव असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या जन्मदिनाच्या औचित्यावरती शिवसेना भवनच्या समोर भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडनं राणे समर्थकांकडनं या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। हिंदू धर्मरक्षक आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या आशयाचा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आला आहे। आणि खरं तर या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाला पुन्हा एकदा डिवचण्याचं काम या निमित्तानं भाजप पदाधिकाऱ्यांकडनं आणि राणे समर्थकांकडनं केलं जाते असं दिसतंय। आपण पाहिलं असेल की 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जो वर्धापन दिनाचा मेळावा ठाकरे गटाचा पार पडला त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांच्यावरती अप्रत्यक्षपणे नाव न घेता टीका केली होती। त्यानंतर ठाकरे आणि राणेंमध्ये पुन्हा एकदा वाद पाहायला मिळाला होता। त्यामुळे या वादाच्या पार्श्वभूमीवरती आणि नितेश राणेंच्या जन्मदिनाच्या औचित्यावरती हे जे बॅनर लावण्यात आले या बॅनरमुळे आता नवीन काय वाद निर्माण होतोय आणि पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष पाहायला मिळतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश केवटसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।